हॅलो, काय चाललंय मग? हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. तर आज आहे अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी तुम्हाला अजून एकदा. डबल डबल धन्यवाद. मी 11 वर्ष कसे काढले असतील विचार कर. 11 वर्ष झाले आपल्या अॅनिव्हर्सरीला. केस कळा ना का? हो. बघ केस गेले, पांढराचा काळा झाला. पाण्याचा का? हा का? लग्नाचा इफेक्ट. अजून ते किती वर्ष मग तर कसं होईल? मग तर म्हातारेच होता मला वाटतंय. तर मग असं टकलं पडतं असं तेवढं. पांढरे केस होते आणि म्हातारे होता आहे ना. बघा कारण जोक नाही नवऱ्यांनी एवढं टवटवी अजून. हा का? माझ्या जागा दुसरा असतं म्हातारा झाला असता. 11 वर्षात म्हातारा झाला असता का? लग्न जोक काय एवढं वर्ष काढलं. अवघड आहे, नशीब आहे मग तुमचं तर. नशीब कायचं. हा का? थँक्यू लालू. थँक्यू शोकू. थँक्यू. चाललंय सगळ्यांनी विश करतात अॅनिव्हर्सरीचं. होय. लोक ना 11 वर्ष काढणे मी. हा. तुम्ही आज ह्या टायमाला मस्त घोड्या बसून नाचत होता. त्याच फळ आहे आता. हे गेलं एवढं. बघ तुम्हाला वाटत असेल उगाच घोड्या बसलो होय. जाऊ द्या आता, बसलात काय करता आता. अवघड कंडिशन बाबा. खुशी वाटते नंतर कसं होतं बघा बाबा. नंतर आहे ते बघ मी किती गोळा होतो. हा. किती पोरी महागा लागायच्या आता बघून मला कसं वाटतं. हा. बरे आता पुरी माग लागायच्या नाहीत ना. उलट टेन्शन कमी झालं तुमचं. एक माग लागली ते किती टेन्शन आहे. कसला होतो कसा झालो. हा का? मग काय अॅनिव्हर्सरीचं पार्टी बिर्टी काय? पार्टी काय. एक पोराचा दात पडला इकडे. अयो दात पडला एका पोराचा कसा. मग काय पार्टी अॅनिव्हर्सरीची पार्टी द्या चला. लग्न झालंय तुमचं आता. एवढं खुशी खुशी मध्ये लग्न केलंय. पार्टी द्या ना. पार्टी देऊ द्या. तू द्या नवऱ्याला गुत्त घेतलं नाही. एक नवऱ्याचे केस घालायचे नवऱ्याला पार्टी घ्यायला मग नवऱ्याने लग्न केलंय ना. बायकोन नाही केलं मग. बायकोन पार्टी द्या बायकोन. नाही तुमच्याकडून पार्टी घेणार. पार्टी म्हणजे मीच जखमीवर मीच नमक टाकू का माझ्या. बरं बरं हो बघू मग. तर फायनली जेवण हे झाले आता आणि संध्याकाळ झाली. तर आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस. तर पूर्ण 11 वर्ष कंप्लीट झाले आहे ना. 11 वर्ष झाले कंप्लीट आज लग्नाला. तो कसे झाल्या कसे 11 वर्ष गेले ते कळलंच नाही आहे का नाही. होय मग कसं वाटायलंय लग्न झालं 11 वर्ष आणि हे भूत पण झालं. अजून एक पण भूत पण झालं. होय. मग लग्नाचं काही पार्टी काही काय ठरवलं मग. तर आता म्हणतोय पिक्चर बघायला जा. तर हॉटेलमध्ये सारखंच जातोय. तर म्हणलं आता पिक्चर जावं बघायला. मस्त असा छान पिक्चर आलाय राजा शिवाजी. तर म्हणलं बघायला जाऊ. योगायोग आहे तर म्हणलं जाऊया बघायला. आपली अॅनिव्हर्सरी पण आहे आणि त्यानिमित्ताने पण जायला भेटेल. तर आता तिकीट काढले त्यांनी 9चा शो आहे. तर बघू आता कसं काय होतंय. हॉटेलमध्ये नकोच म्हणलं सारखं सारखंच हॉटेलमध्ये जायचं. होय स्वप्नाला. तर म्हटलं आता पिक्चरच जावा बघा एवढे वेळेस म्हणजे काय सारखंच जाऊया ना. तुम्ही दाखलं सारखं. नाही तुम्ही देत जा पार्टी मग सारखं जात जाऊ आहे का नाही.
आता 9चा शो आहे, आता वाजले 7. तर आता आवरतोय, बघू कसं काय होतंय. हजबंडला द्यायला पार्टी ॲनिव्हर्सरीचे 11 वर्ष कंप्लीट झालेत म्हणून. होय, अजून किती वर्ष राहायचंय, सांभाळायचंय. कूलर बसवला का इथं? कूलर बाहेर आत बाहेर आत. कूलर बाहेर होतं तर त्यांनी परत आतमध्ये आणलं. त्या कूलरचं चाललंय बाहेर आत बाहेर आत. ते म्हणले नाही हवाच लागा ना, म्हणून परत आतमध्ये आणलं. हे बघा दात पडकं पडतं. अरे आवर ना, आपल्याला जायचंय. अरे पिक्चर बघायला जायचंय, आवर लवकर. तर आता फायनली आवरलंय आमचं आणि आता चाललोय राजा शिवाजी महाराज पिक्चर बघायला. तर एवढे छान वाटायला लागले ना, बघायला चाललंय. तर हाय, काल लाईट बंद चालू करायला लागला. लाडू लाडू तुला आवडतो का राजा शिवाजी महाराजांचा पिक्चर बघायला? आवडतंय. आणि असं सारखं सारखं पिक्चर बघायला जात नाही, जे चांगले येतील तेच पिक्चर बघायला जातो. भूताचा नको बघायला, असे चांगले पिक्चर आले तर जायचं बघायला. भूताची नको, मग तू भीतोस. लिफ्ट मध्ये आलोय. चालेल, झाली का? भीती लागली काय? भीती वाटायली काय? पिक्चरला टाइम आहे म्हणून आम्ही आलो होतो गेम झोनमध्ये. तर इथे थोडा वेळ बसू, नंतर पिक्चर स्टार्ट होईल. वाव, छान आहे. हां, लाडू त्यांचा कॅमेरामॅन बनला काय? लाडूला फोटो काढायला त्यांचे. काय काढू? एक तिला कट देते की मला कट देते, फुल काढते असे आनंद टाकते. तिथं काढून काढला एक हिता काढून टाकू. तिथं बसून येतोय. बस आपण शिल्प काढू. लाडूला पळायला लागला इकडं तिकडं. ते काढायचं तुझा पटकन. हो, काढायचं. चला, त्यांना बोलवले मी. मला एक व्हिडिओ काढायचा पोस्टर पाशी. त्यांना बोलवले मी. अजून वेळ
तोपर्यंत ते खेळून घेतोय लाडू आपला खेळून घेतोय, इकडं तिकडं उड्या मारतोय. तर संध्याकाळी ना आम्हाला रात्री 1:45ला पिक्चर संपला. तर खूप उशीर झाला आणि स्वप्नांच्या लाडू तर झोपले होते शेवटला. बघितलं त्यांनी नंतर आणि समोसे खाल्ले तर झोपून गेले. तर पिक्चर ना खूपच भारी आहे, ब्लॉकबस्टर फिल्म आहे. तर फॅमिलीसोबत तुम्ही पण जा बघा, खूप छान पिक्चर आहे. तर ॲनिव्हर्सरीचं बरं झालं, योगायोग होता आणि पिक्चर पण तो रिलीज झाला आणि बघायला पण भेटला. तर मी असं छान पिक्चर आला, असा चांगला बघण्यासारखा पिक्चर आल्यावरच मी जात असते पिक्चरला बघायला टॉकीजला. तर खूप भारी वाटलं आणि खरंच खूप पिक्चर खूप छान आहे. तुम्ही पण जा, खूप छान वाटलं मूवी बघून. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग ॲनिव्हर्सरीचा आणि पिक्चर पण. तर ज्यांनी कुणी राजा शिवाजी पिक्चर बघितला नसेल तर तुम्ही फॅमिलीसोबत जा आणि लवकरात लवकर पिक्चर बघा, तर खूप छान आहे. तर चला भेटूया अशा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.